शेड्यूल एच मधले औषधे जप्त केले होते 11.19 लाखाचे. दॅट इज सिप्ला कंपनी. तर त्याच्याची तिथल्या लोकलनी केली, पण इथून आमची ऑर्डर 1-2 दिवसामध्ये रिकॉलची जाईल. त्याच्यामुळे ते प्रॉडक्ट जे असतील ते पूर्ण मार्केट म्हणून पूर्ण अक्रॉस कुठे असू दे, इंडियामध्ये कुठे असू द्या, ते रिकॉल होते. तसेच बाकीच्याही गोष्टी आम्ही कारवाई केली. दॅट इज द प्रोव्हिजन यू शुड अंडरस्टँड. हे रिकॉल ऑर्डर असते. इज अ स्टँडर्ड प्रोसिजर ॲज पर द ड्रग कंट्रोल ऍक्ट 1940 आणि त्याच्यानंतर 1945 ची स्टँडर्ड प्रोसिजर आहे. वी आर फॉलोइंग इट नाउ. कदाचित अगोदर होत नव्हती, नाही माहित, मला माहित नाही, बट विल फॉलो इट सो दॅट पब्लिक हेल्थला त्याच्यातून डेंजर राहणार नाही. आपण जे प्रोड्यूस केलेलं आहे, जे सेल करतात, त्यांच्यावरती नियमानुसार. ओके, बिफोर यू फॉरगेट, एक लास्ट अजून एक आदेश मी आज पारित केलेला आहे. हा आदेश आहे ड्रग्स, म्हणजे माझ्याकडे 2 सेक्शन, एक फूड आहे आणि एक ड्रग आहे. हा आदेश आहे की बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेन येतात, माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कोणी पेशंट ऍडमिट जर असेल आणि त्याला जी काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसी मधून घ्यायचे, अशा काही कंप्लेंट असतात आमच्याकडे. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे. त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत. आदेश त्याची पाहिजे तर कॉपी आम्ही प्रेस कदाचित उद्या दिली होत्या, पण माहितीसाठी म्हणतोय की ऑलरेडी केले, असं त्यांना करता येत नाही. कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचे, हा त्यांचा चॉईस आहे. यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसी मधून किंवा ह्याच फार्मसी मधून किंवा त्याच फार्मसी घ्या, हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांना ऑर्डर काढलेली आहे आणि इट विल बी इन्फोर्स्ड. कारण तो सिटीजन्सचा किंवा पेशंटचा राईट आहे कुठून परचेस करायचा. त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल. प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील. त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीतून घ्यावा. तो पण आदेश आज आम्ही पारित केला. जर डॉक्टरने घेऊन दिला त्याच्यात प्रिस्क्रिप्शन किंवा गोळ्या जे काही घेऊन देईल ते फक्त त्याच्या मेडिकल मध्ये अवेलेबल असतं. जर दुसरीकडे घ्यायला लागला तर तो उपलब्ध नसतं. असं का बरं होईल? म्हणजे मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी. ते मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी बनवलंय का? त्याच्यामध्ये स्टँडर्ड ज्या ऍडवायझरीज आहेत, त्या ऍडवायझरी अशा आहेत की त्यासाठी जेनरिक ऑप्शन काय हे पण देऊ शकतात, ते मागू शकतात पेशंट. अशा स्पेसिफिक आले तर आम्ही कारवाई करू. मला स्पेसिफिक आले, जनरल नको. आम्ही कारवाई करू. तरी चला ये नहीं बोल रहा, मैं क्वेश्चन नहीं कर रहा. अगर ऐसे हमारे पास स्पेसिफिक कंप्लेन आते कार्रवाई करेंगे ना. हा खूप मोठा विषय आहे. प्रिस्क्रिप्शन कसं लिहावं, कुठं लिहावं, कोणतं द्यावं, आता त्याच्यात मी जाणार नाही, तो माझा डोमेन नाहीये. माझा ड्रगच्या बाबतीतला जो इश्यू आहे, अशा प्रकारच्या कंप्लेंट जर आमच्याकडे आल्या तर विल डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन.